हाय मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात की एवढ्या दिवस मी ते जे सीड्स होते ॲपल सीड्स, जे तुम्ही बघितलं नसेल तर आय बटनला जाऊन ते व्हिडिओ बघा. ॲपल सीड्स कसं काय ग्रो करतात ते आपण 2 स्टेपमध्ये गेले होते. जसं की एक नॉर्मल, म्हणजे आपण बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये, आणि एक फ्रिजरेटरमध्ये ठेवायसाठी. पण दुसऱ्यामध्ये एक इश्यू झाला, ते मी सांगितले पुढे, मॉइश्चर नव्हतं वगैरे वगैरे. आणि तुम्ही व्हिडिओ बघा, आवडले असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा, पूर्ण बघा. बाकी काय नाही, व्हिडिओ कंटिन्यू करतो हेच सांगायसाठी की आज ते प्लांट ग्रो झालेत आणि आपण ते प्लांटेशन करतो आहे. ती व्हिडिओ पण बघून घ्या. चला. सॉरी, मैं तुम लोगों को दिखाने वाला हूँ. मैं अभी उघड़ा बैठा था, इसकी वजह से मैं दिखा रहा नहीं था. सो एक मिनट रुको, मेरे को ज़रा ये लेने दो कुछ. सो अभी मैंने इसमें देखा तो ये देखो, इधर ये झाड़ उगा हुआ है यहाँ तक, यहाँ से बाहर आया है लिटरली. मैं आपको बता रहा हूँ, शेतकरी ब्रँड असतं. आणि का बोलतो मी, हे बघा, खरोखर उगलेलं आहे ॲपलचं यार. ते बघा, अलगद काढावं लागेल मला, अलगदपणे. थांबा, हे भाऊ दिसतं, तुम्हाला दिसतं? थांबा, इथे कुठेतरी ठेवतो त्याला मी यार, एक मिनट. हे बघा उगलं आहे. आता मी हा फ्रीजमध्ये ठेवला होता म्हणून हे स्प्राऊट झाले. मम्मा मम्मा, ॲपलचे सीड्स स्प्राऊट झाले. हो हे बघ. आता मी दुसरावाला आणतो, जरा ते बघतो. म्हणजे हे लवकर इफेक्टिव्ह आहे. ते थंडी दुखतात ते मी ऐकलं होतं, पण ते गरमीचं पण आहे का ते मला बघावं लागेल. एक मिनटं द्या. ज्यांना माहिती आहे आपण हे इथे ठेवलं होतं. सो हे इकडे आहे आणि आपला जो दुसरावाला आहे तो मी इथे ठेवला होता. सो लेट्स सी त्याचं पण काय झालं आहे. म्हणजे आमच्या घरी एकदा कोणी काय ठेवलं ना तर कोणाला एवढं लक्षात राहत नाही. सो मीच आहे की तो अशी सर्व कारामध्ये करत राहतो. सो लेट्स सी, मी त्याच्यावरनं ह्याच्यावर ठेवतो. आता असू दे. सो अभी तुम लोग आपको कुछ दिखाता हूँ, एक मिनिट. तुला काय ह्याच्यात झालं असेल? हां, ह्याच्यात नाही ना? ट्रायपॉड कुठे गेला माझा? अभी इसमें मैं देखता हूँ, इसमें वैसे का वैसा ही है. आई थिंक कुछ नहीं हुआ, कुछ भी नहीं हुआ, कुछ भी नहीं, स्प्राउट ही नहीं हुआ है. देखो ये वेस्ट है, इसको ऐसा बाहर रख के आप नहीं हो पाएगा. पर ये देखो, फ्रिज में रखने के बाद ये उसको आई थिंक ठंडा एटमॉस्फेयर लगता रहेगा. इसको मैंने पूरा खोला भी नहीं हूँ. ये देखो, ये अंदर से फट के बाहर आया है, फाटून बाहर आला है तो टिश्यूमधून. और टिश्यू में मॉइस्चर कायम था, इसमें ये सूख गया है. ये देखो, ये टिश्यू और ये टिश्यू में बहुत फ़र्क है, आप देख सकते हैं. सो अभी अपन इसको प्लांट करेंगे. ठीक है, ये दूसरा ब्लॉग में आएगा, मतलब प्रॉपर यही ब्लॉग रहेगा. और मैं 2 मिनट में आपको थोड़ा रेडी होता हूँ और उसको प्लांट करते हैं अपन. चलो. ये देखो गाइस, अभी मैंने ट्राईपॉड सब ले लिया. अभी मैं 2 मिनट में इसको एकदम प्रॉपर इसमें लगाते किधर तो. सो गाइस, अभी मैं इस वाडगे में लगाने वाला, और माती बिती सर्व आहे. आता आपण करूया या साईडला कार्यक्रम करू. आणि म्हणजे मला माहिती होतं हे 10-15 दिवसात उगेल, पण एवढ्या लवकर उगेल हे मला माहिती नव्हतं. अँड देन ठीक आहे, आता उगलायचं तर करून टाकू कामं. सो आता आपण इकडे बसले आपल्या गार्डनिंग एरियामध्ये. आणि मला हे असे खूप कामं आवडतात, थोडे इग्नोर करा. ही आहे माती, आणि मी एवढ्याशा ह्याच्यात लावते कारण की आपण बोलतो ना, स्मॉल स्टेप्स इज ऑलवेज बेटर दॅन बिग स्टेप्स. त्यामुळे मी आता कुठलाही शर्ट घातला का मी घरी ओपरतो, गरमी खूप होत होती. जरा पुसतो, एक मिनटं. आता थोडं क्लिअर येईल मी. तर मी तुम्हाला सांगत होतो, तरी थोडीशी माती घ्यायची आपल्याला. माती दिसत नसेल पण थोडं इग्नोर करा, माझ्या बडबडकडे लक्ष द्या. ही बघा, लाल माती, आमच्या गावची माती. दिस इज द माती. आता बघू चाल. हां, काय विकत घेतलेस? विकत घेतलेली. स्वतः मी तुम्हाला दाखवतो कसं करायचं.
चालायला का आहे का? सभी भी इस पे चालेंगे। ऐसे ही रखता हूँ और उसके ऊपर मैं ऐसे हाथ से फेरूंगा। अभी थोड़ा सा करते फास्ट फॉरवर्ड में। सो गाइस अभी मैं इसमें एक काम करना भूल गया, इसमें आपण खड्डे पाडणे करायचं। खड्डे पाडणे करायचं मतलब याच्यामध्ये आपण थोडेसे खड्डे पाडूया गरम करून, आणि ते का करायचं असतं ते इम्पॉर्टंट असतं, कारण की त्याच्यामुळे तुम्हाला माहिती नसेल, थोडं वाकडं दिसत असेल मी, पण थोडं इग्नोर करा। हां, का खड्डे पाडायचे तुम्हाला दाखवतो मी कसं। तर मी आता माती ओली केली आहे आणि मी विसरलो होते, तर मी ते करतो आधी। आणि ह्याला गरम करू आणि फक्त असं टेचूया एक एक खाली बनून, थोडी माती पडेल पण ठीक आहे। आता मी गरम करतोय आणि आपण जसं जास्त गरम नाही झालं तरी चालेल। हे जे स्टेप सांगतोय बघ गरम झाले, आणि आपण एक खड्डा आता इथे पाडू। 1 2 3 गेला त्याचा। जरा गरम करू व रिटर्न गरम करायचा। जेवढे खड्डे पाडतील तेवढे पाडा, काय फरक नाही पडत। 4 5 मलाच भीती वाटते हात लावायला। 6 गेला। रिटर्न एक खड्डा ह्या बाजूला पाडायचा। आता थोडंसं थांबा, आता ह्या बाजूला थोडे खड्डे पाडू, त्याने ऑक्सिजन क्रिएशन चालू राहतं। हे बघा 2 3 इथे माती जास्त आहे, गेला। बस बस, खालच्या बाजूला एक तर जास्त असेल ना तेवढं चांगलं असतं। बस 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 झालं, डन आहे। आणि आपण आता जाऊया। गॅस जास्त वाया गेला पण ठीक आहे। गार्डनिंग करू शकतो मी म्हणजे। तर डन झालं, आणि आपण आता जाऊन याच्यावर सीड्स हे करू आणि मी तुम्हाला दाखवतो कसं करता आणि काय करता। चला, मी हे घरातच करणार आहे आणि कुठे बाहेर बसत नाही। सो मी तुम्हाला पहिले ना हे मी खोललं आहे ते मी दाखवतो कसं आहे। कुठे ठेवायला, हां एक मिनट। ओके, हे इकडे आहे। मी पहिले तुम्हाला हे खोलून दाखवतो कसं बनलं आहे। म्हणजे हे बघा जरा, याचा मॉइश्चर पण गेलेला आहे, पण खूप सारं बनलं आहे बघा। वाव, रिझल्ट ह्याला बोलता रिझल्ट। ह्याचा फोटो काढून ठेवायला बरं आहे, स्प्राउट आलेत करून। म्हणजे यार दोन्ही बाजूला एक एक आले। आता कसं उचलून ठेवायचं आहे माहिती नाही, पण आपण
बऱ्यापैकी आलेत. मग मी डायरेक्ट उचलून लावू का काय करू? खड्डा करू म्हणजे एका बाजूला सर्व नको. माय मदर इज फार्मर है ना. मी इकडे ना जरा काहीतरी मदत कर. थोडं बाजूला माती काढून ठेवू. काढतो काठीने खड्डा करून वाट टाकू. एक मिनटं. शायद थोडा आवाजाचा प्रॉब्लेम असेल पण आवाज येईल नाही. आता जरा माझ्या मोबाईलचा जो कॅमेरा आहे तो थोडा हे झाला पण ठीक आहे. आता आपण डायरेक्ट येणं लागूया. म्हणजे जाडा कुठे आहेत ते बघायला लागेल. डायरेक्ट खेचून लावू काय करू बघायला ना मम्मा. सो गाईस किती परिश्रमानंतर म्हणजे तुम्हाला काय सांगू. हे बघा येस आय डिड इट. आणि मला माहिती होतं हे होणार आहे पण खूप भारी झालं. आणि आता मला तुम्हाला दाखवतो फोडून कसं झालं. हे बघा एवढे उगलेत त्यापैकी. आणि बऱ्यापैकी मी म्हणजे त्यांना हे केलं आहे स्टँड करायचं स्वतःच्या पायावरती. जे ते आपल्या म्हणजे एका पोरासारखंच असतं खरं सांगायचं तर. त्यांना उभं करणं आपल्याच हातावर आहे. एकदम स्टँड उभं केलं आहे मी. आता ह्याच्यावर थोडंसं एक हलकासा पाणी मारून यांना मी असंच ठेवून देणार आहे. किती क्यूट आला आहे बघा ना छोटासा एकदम. लेट्स सी नाव. मी तर म्हणेन की फ्रीजमध्ये ठेवून द्या थोड्या दिवस कुठे आतमध्ये. मी असं चेक करता गेलो आणि मी आता इथे ठेवणार आहे आणि पप्पांना दाखवणार आहे मी की बघा हे ॲपलचे सीड आहेत जे आम्ही खातो आपण ते चुकतात सुद्धा. सो आता आपण वॉटरिंग करणार त्याच्यावर. वॉटरिंग म्हणजे थोडंसं शिंपाड आहे कारण की मी आधीच त्यावरती खूप केलेलं आहे खूप काही. पण आता आपण शिंपड्या करूया त्याच्यावर. चला हे बघा मी आणलं आहे. याच्या खाली सॉरी मी खड्डा गेला आहे त्यामुळे मी जास्त हुशारी करत नाही. बघा आता किती पाणी लागतं मला माहिती नाही. मी टाकतोय थोडंसं एकदम खाली घालायला. आता हे पण असं एकदम खाली गेलं. चला ठीक आहे चांगलं झालं. तर मी ह्याला ठेवून देतो त्या बाजूला. काहीच अगर तुम्हाला माहिती नसेल म्हणजे हे काय असतं म्हणजे आपण एक प्लांटेशन करतो आणि त्या म्हणजे आपण बोलतो ना प्रोसेसवर विश्वास ठेवा तसंच येते.
थोडं थोडं करून करून तुम्ही म्हणजे 10-15 मध्ये बघायचं, तुम्हाला सुद्धा दाखवायचं ब्लॉगमध्ये, डेली ब्लॉग्समध्ये की अरे आज 4था दिवस आहे, आज अजून उरलं नाही, मी हे काढून दाखवायचं. तर हे बघा त्याच्यावरती ह्याच्याने मला एक तर कळलं आपण राईट टाईम आणि राईट फूड म्हणजे राईट टाईम आणि राईट पोझिशनवरती असो ना, म्हणजे ज्या टायमाला आपण जिकडे उभे असतो तिकडे आपली किंमत असेल. जसं बघा त्यांना मॉइश्चर तिथे जास्त भेटलं, जिथे तुम्हाला माहिती असेल कुठे जास्त मॉइश्चर भेटलं त्यांना. सो मला वाटतं की आपण हे पण त्यातच टाकून देऊया, अगर उगले तर उगून जातील, कारण की ते मॉइश्चरवरती सर्व गेम आहे आणि हे तर असेच नॉर्मल आहेत आता. सो मला वाटतं की हे आपण त्यातच टाकून देवा, म्हणून मी हे पण त्यातच टाकतो. लेट्स सी की आले तर आले, नाही तर मग जे आहे ते आहे, आपण करतो आहेच. तर थोडेफार तर आलेच आहेत, म्हणजे थोडेफार काय खूप बरेच आले, मला तर वाटलं 2-3 येतील आणि बस झालं. तर बरेपैकी जे होते सीड्स त्यांनी त्यांचं लोकांतर केलेलं आहे स्वतःच्या प्लांट्समध्ये आणि बरं वाटलं मला. आता मी हे सर्व टाकून देतो. पीस आउट. खूप मेस झाला आहे घरी, मला तुम्हाला दाखवतो खाली. एवढा मेस करून ठेवलं पण प्लांट्स आले आणि आता मी हे पण त्याच्यातच ठेवतो. आणि लेट्स सी, हे पण आले तर अजून चांगलं आहे, नाही आले तर आहेच ते. चला बाय, पीस आउट. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला लास्ट वेळ सांगते, बाकी काही नाही. आता आपण भेटू थोड्या टायमाने. पीस आउट. आणि हो, दुसरा एक व्हिडिओ येणार आहे, म्हणजे मोबाईलची मेमरी फुल झाल्यामुळे मला हे काढावं लागलं. मला हत्यार हे तरी जास्त करून माझं हत्यार काढत नाही कधी. हत्यार एक अशी गोष्ट आहे जी आपण टायमाला काढतो आणि तसंच टायमाला आणि काढला. चला.